बातमी आहे सातारा जिल्ह्यातून एक वेगळी। सातारा जिल्ह्यात म्हसवड गावात सलग 12 दिवस न झोपता न बसता उपवास केला जातो। शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ही उपवासाची प्रथा नेमकी काय आहे पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून। सलग 12 दिवस आणि 12 रात्री जमिनीला पाठ न टेकवता जमिनीवरती न बसता उभे राहून असे केले जाणारे हे उपवास सातारा जिल्ह्यातील म्हसवड गावातील सिद्धनाथाच्या मंदिरातील वैशिष्ट्य आहे। दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने सिद्धनाथाच्या हळदींना सुरुवात होते आणि त्यानंतर पुढचे 12 दिवस सिद्धनाथ मंदिरातील सिद्धनाथाचे हे पुजारी अशा प्रकारे 12 दिवस आणि 12 रात्री उभे राहून हे उपवास करत असतात। काय परंपरा आहे आणि कशासाठी म्हणून तुम्ही हे असे उपवास इतके कडक उपवास करता? जेव्हा महिषासुर वनेचा दैत्य नाथांबरोबर त्यांचं युद्ध चालू होतं, तर ते 12 दिवस कंटिन्यू चालू असल्यामुळे देव उभे असल्यामुळे त्यानंतर युद्ध पातळी जिंकून जेव्हा येते तेव्हा नाथांचे लग्नाचा कार्यक्रम जो असतो, आता 12 दिवसाने तुळशीच्या लग्ना दिवशी देवाचे लग्न लागतात रात्री 12 वाजता, त्या दिवशी एक गट सुटते ती आणि ते उपास आम्ही 12 जण 12 दिवस 12 रात्र खडे राहून आम्ही झोप पुरेशी एवढी होत नाही, पण हे उपवास असे आहेत की ह्याच्यावरती साधारण 1 तासभर जास्तीत जास्त झोप होऊ शकते, इतर वेळेस पूर्ण झोप होत नाही। त्याच्यामध्ये परंपरा कधीपासून सुरू आहे? हे भरपूर वर्षापासून ही परंपरा सुरू आहे आपल्या नाथ मंदिरात। आतापर्यंत म्हणजे भरपूर असं लोकांची श्रद्धा असते। गावातून फराळाला लोक आमंत्रण इथे येऊन देतात आणि पहिल्यांदा इथं ह्या उपवासकारांना दिल्याशिवाय लहान मूल पण खात नाही, असं ह्या उपवासाची प्रथा आहे। सलग 12 दिवस आणि 12 रात्री कोणाला खाली न बसता न झोपता उभं राहणं शक्य आहे का? अर्थातच एरवी याचं उत्तर नाही असं आलं असतं, मात्र श्रद्धेवरती हवाला ठेवून एरवी अशक्य वाटणारी ही गोष्ट हे गुरव शक्य करून दाखवतात। मंदार गुंजारी, एबीपी माझा, म्हसवड, सातारा।